नमस्कार, कशा आहात सगळे? चला आता देवपूजा करून घेतली. आज उपवास आहे ना, सोमवार. मस्तपैकी देवपूजा केली. दिवाळा नैवेद्य पण दाखवला. छानपैकी निरंजन लावले, अगरबत्ती. उपवासासाठी केलेलं सगळं दाखवलं देव बाप्पाला. चला, आज मस्त मेनू केलेला आहे. इथं वड्या केलेल्या आहेत छानपैकी. इकडे भात आहे. इकडे शेवग्याची आमटी केली. मस्तपैकी शेवगा केलाय मसालेदार. इकडं केळीचं शिकरण केलं आहे. दूध केळी मस्त. आणि इकडं भाजी केलेली आहे. ती पण चिगळ्याची भाजी केली. चला म्हटलं करावं. हे ना की हा गरम आहे. वा मस्त. आणि इथं आहेत चपाती. बघू शकताय, आज उपवासानिमित्त असं मस्त बेत केलेला आहे. छान ना. इथे ज्या वड्या केलेल्या आहेत, बेसनपीठ केलेलं. मग ते तव्यात असतानाच छानपैकी वड्या केल्या आणि वड्या झाल्या मस्त सुटसुटीत एकदम. इकडं भात सगळं गरम आहे. छान अशी शेवग्याची केलेली भाजी. शेवगा आहे बाजारात, तोपर्यंत खाऊन घ्यायचा. नंतर नसतं ना वर्षभर शेवगा. इकडं ताजी ताजी आणली होती भाजी बाजारातून. भाजी ठेवली का मग म्हटलं तशीच राहते. म्हटलं चला आज उपवासाला करून टाकावं म्हणून केले. आणि गोडमध्ये मस्त हे केळीचं शिकरण केलं आहे. आणि इकडं आहेतच आपल्या चपात्या. चला आज असं आहे मस्त बेत. छान ना. वाव, मस्तपैकी जेवायचं. आता भूक लागली. हे करण्यातच किती 1-1.5 तास तरी गेला. 2 तास तरी कम्प्लीटच. सगळा मसाला ते करत. चला आता घेतो जेवण करून. मस्त या तुम्हीही जेवण करायला.